सुरू करूया आपण। मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि फडणवीसांनी गडकरींची भेट घेतलेली आहे। गडकरींनंतर राजनाथ सिंह यांच्या भेटीला सुद्धा ते दाखल झालेले आहेत। महायुतीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेत। सीएम झाल्यानंतर खरं तर हा पहिलाच दिल्ली दौरा आहे, त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडकरींची भेट घेतली आणि गडकरींनंतर राजनाथ सिंह यांच्या सुद्धा भेटीला मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। महायुतीच्या बैठकीसाठी खरं तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेत। सीएम झाल्यानंतर पहिल्यांदाच हा दिल्ली दौरा आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत, नेमका दौरा कसा आहे, कोणाच्या गाठीभेटी होत आहेत? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल झाले। त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे। या दौऱ्यामध्ये सर्व ते प्रमुख नेते जे आहेत, जसं भारतीय जनता पक्षाचे जे.पी. नड्डा असो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असो, उपराष्ट्रपती जगदीप धनखड असो, या सगळ्यांच्या ते भेटी घेणार आहे। सोबतच जर बघितलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सर्व नेत्यांनी जे प्रमुखपणे जबाबदारी निभावली त्याबद्दल ते धन्यवाद मानण्याकरता आलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या होऊ शकतं ते पत्रकार परिषद घेऊन देखील संदर्भात भूमिका जाहीर करतील आणि आज रात्री उशिरा देखील काही बैठकी महायुतीच्या संदर्भात होण्याची शक्यता आहे। अजित पवार देखील थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ निश्चित धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती आहेत। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती गेलेत। यावेळेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे आणि त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर नेत्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। तर आपण पाहतो एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा दिल्ली दौरा आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती आहेत। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती गेलेत आणि यावेळेला त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीयेत। गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगते आणि त्यातच मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तरी दिल्लीला जाणार नाहीयेत। तुर्तास एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्येच थांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दिल्लीला जाणार होते अशी चर्चा होती खरं तर, पण आता ही माहिती समोर आल्यामुळे आता चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतला ही सूत्रांची माहिती बघायला मिळते। एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नाहीयेत। गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली। मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यांदाच नागपूरमध्ये होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या एक दिवस आधी किंवा पूर्वसंध्येला विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या यादीवरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। भाजपच्या वाट्यातील केवळ 2च खाती हे मित्रपक्षांना जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। यापूर्वी इतिहासात एकदाही उपराजधानी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम झालेला नाहीये।